आत्तापर्यंत या लापशी रव्यापासून तुम्ही गुळाची लापशी, खीर आणि खिचडीच बनवली असेल ना, पण कधी असे मऊ, लुसलुशीत, जाळीदार डोसे कधी बनवलेत का? सकाळच्या घाईत पण अवघ्या 15 मिनिटात तुम्ही हे मऊ जाळीदार डोसे बनवू शकताय. सोबतच मस्त अशी पुदिन्याची चटणीसुद्धा दाखवली. पण तुम्हाला खरं सांगू का, हा डोसा ना तुम्ही पुदिन्याची चटणीच काय, अजून एक सिक्रेट गोष्ट सांगितली त्याच्यासोबत हा डोसा तुम्ही एन्जॉय करू शकताय. अवघ्या 15 मिनिटात पटापट हा डोसा बनवून तुमचा तयार होईल. आणि खरं सांगू का, हा डोसा अजिबातसुद्धा चिकट होत नाही. थोडाही डाळ तांदळाचा वापर न करता फक्त लापशी रव्यापासून आपण हे मऊ लुसलुशीत जाळीदार डोसे बनवले. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर इथे बघा, मी लापशीचा रवा घेतलेला आहे. तर ह्याला ना दुकानामध्ये तुम्ही दलिया म्हणू शकताय, ब्रोकन व्हीट सुद्धा म्हणतात. दुकानामध्ये लापशी रवा बोललात तरी पण मिळून जाईल. तर आता इथे प्रमाण कसं घ्यायचं ते मी सांगते. तर इथे ना मी कपच्या प्रमाणात सांगते, तुम्ही हेच प्रमाण पुढे वाटीने घेऊ शकता, सगळं साहित्य अवघं. तर आता इथे ना मी हा लापशी रवा घेतलेला आहे, तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी कपने मोजून ना 1.5 कप इतका घेतलेला आहे. 1 कप अगोदर घातला आणि आता हा अर्धा कप आपल्याला इथे घालायचा आहे. तुम्ही वाटीने अगदी प्रमाण इतकंच घ्या. आता याला ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं. तर काय असतं याच्यामध्ये ना थोडासा कचरा वगैरे असतो, कारण हे गव्हाचे दाणे अगदी बारीक असतात ना, त्याच्यासाठी. तर ह्याला ना व्यवस्थित असं साफ करून घेणं गरजेचं आहे. तर हलक्या हाताने आपल्याला ना 2 ते 3 वेळा ना चांगलं साफ करून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये जे पण काही खराब पाणी असेल ना, तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि चांगलं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून धुवून घ्यायचं आहे. तर आता इथे बघा, मी ना हा लापशीचा रवा ना 2 ते 3 वेळा ना 3 वेळा अगदी धुवून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला साहित्य घालायचं. तर इथे बघा, ज्या कपने मोजून मी लापशीचा रवा घेतलेला त्याच कपने आपल्याला 1.5 कप इतकं घट्ट दही घ्यायचं आहे. दही मात्र घट्टच घ्या, कारण दह्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे तुम्ही जर थोडंसं जरी पातळ वापरलं तर थोडे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर आता इथे ना मी अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे. लक्षात घ्या, इथे 1.5 कप आपल्याला लापशीचा रवा लागला आहे, 1.5 कप इतकं दही आणि अर्धा कप इतकंच पाणी मी वापरलं आहे. कारण दह्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे लगोलग आपल्याला इथे पाणी जास्त नाही घालायचं. तर आता ह्याला ना आपण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पुढे जर पाण्याचं प्रमाण किती लागत असेल तर मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगेनच. ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचं आणि ह्याला परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये काय गुठळ्या वगैरे असतील तर लगोलग फोडून घ्या. आणि आता जास्त काही नाही, याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त ना 10 मिनिटं ठेवू शकताय. तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये जर बनवत असेल तर 10 मिनिटं जरी ठेवलात तरी ठीक आहे. वेळ असेल तुमच्याकडे तर अर्धा तासासाठी ठेवलात तरी पण काही हरकत नाही आहे. तर आता आपल्याला इथे एक वाटण करायचं, म्हणजे आपण चटणी बनवतोय पुदिन्याची. तर इथे मुठभर इतका मी पुदिना घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घेतलेत. आता तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं ठेवायचं त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरा. मी 2च फक्त मिरच्या घेतलीत. अगदी थोडीशी कोथिंबीर मी इथे धुवून घेतलेली आहे. सोबतच ना 1 मोठा चमचा इथे मी डाळवं घातलेलं आहे, भाजकी चणा डाळ. सोबतच ना इथे आपल्याला ओल्या नारळाचा चव घ्यायचं आहे, म्हणजे मी इथे ओलं नारळ खिसूनच घेतलेलं आहे. तर 1.5 कप इतकं ओल्या नारळाचा किस घेतला आहे. तुम्ही 1 कप जरी घेतलात तरी काही हरकत नाही आहे. सोबतच इथे मी 1 मोठा चमचा इतकं ना दही घातलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. आता मी ना इथे बर्फाचे तुकडे घालते, कारण पुदिन्याची चटणी पटकन काळी पडायला नको याच्यासाठी. आणि जर बर्फाचे तुकडे नाही घालायचेच ना, तर तुम्ही इथे चिल्ड वॉटर पण घालू शकता. खूप थंडगार पाणी असतं ना, ते घाला. गरजेनुसार पाणी घाला याच्यामध्ये. आणि आपल्याला ना अगदी चटणी जशी असते ना तशी अगदी पातळ आपल्याला ही चटणी करून घ्यायची. तर हे बघू शकताय, मस्त अशी पुदिन्याची चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे. बर्फामुळे काय होतं, चटणी उशीरपर्यंत हिरवीगार राहते, अजिबातसुद्धा काळी पडत नाही. याला तडका वगैरे द्यायचा नाही. मस्त अशी चटणी तयार झाली. पण चटणीशिवाय तुम्ही अजून एका पदार्थासोबत हा डोसा खाऊ शकताय, सांगतेच पुढे मी तुम्हाला. तर आता हे बघू शकता, डोशाचं बॅटर असलं मस्त असं भिजलेलं आहे आपलं. आणि आता ह्याला ना आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. तर आता हे बघू शकता, आपला जो लापशीचा रवा होता ना तो मस्त असा फुलून आलेला आहे दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये. तर सुरुवातीला मी जसं की तुम्हाला सांगितलं ना, पाणी नको जास्त वापरायला, ते याच्यासाठी, कारण हा एवढ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असं मुरलेला आहे. तर आता इथे ना आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात अगदी जितकं बसेल ना तितकं थोडं थोडं घालून याचं वाटण करून घ्या. तर मी ह्याला ना 2 वेळा फिरवून घेणार आहे आणि ह्याचं वाटण अगदी तयार झालेलं आहे. आता ह्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते, म्हणजे किती आपल्याला बारीक करून घ्यायचं ते मी सांगते तुम्हाला, सॉरी. तर आता हे ना आपल्याला अगदी बारीक, जितकं बारीक होईल ना तितकं आपल्याला बारीक ठेवायचं. अजिबातसुद्धा रवा वेगळे करून घेऊ नका. तर आता ह्याला ना मी एका बाउलमध्ये मोठं काढून घेते. तर हे एक भांडं मी काढून घेतलं. असंच ना दुसरंसुद्धा भांडं आपल्याला एवढ्या प्रमाणातच बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी अजून खूप घट्ट आहे, म्हणजे जितकं आपल्याला डोश्याचं बॅटर पातळ पाहिजे ना तेवढं नाही आहे. तर जेवढं आपण पाणी अर्धा कप इतकं पाणी वापरले ना, त्याच्यामध्ये आता परत आपल्याला थोडा पाण्याचा वापर करायचा आहे. तर आता मी पाणी लगेच ह्याच्यात नाही घालते, कारण मिक्सरचं भांडं जे आपलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं जे बॅटर आपलं राहिलेलंच आहे, तर त्याच्यामध्येच आपण पाणी घालूयात आणि ह्याला परत एकदा मिक्सरला
काही सेकंदासाठी फक्त फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हे बघा पूर्ण मिक्सरचं भांडंसुद्धा व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे. अर्ध्या कपला मी थोडंसं पाणी इथे घातलेलं आहे. सुरुवातीला अर्धा कप इतकंच पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे डोसा घालताना जसं बॅटर लागतं ना, अगदी तशी आपल्याला जी कन्सिस्टन्सी ठेवायची. जास्त घट्टही ठेवू नका आणि खूपच पातळ करू नका की डोशाचं पातळ तव्यावरती घातल्यानंतर इकडे तिकडे पडेल. फक्त एवढंच ठेवू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये ना मी सोडा घालते. जो आपला खाण्याचा सोडा असतो ना, तो घातलाय मी पाव छोटा चमचा. जर सोडा नसेल घालायचा, इनो घालू शकताय. अर्धा छोटा चमचा इनो घातला तरी पण चालेल. आता इथे बघा डोसा बनवतोय आपण, इन्स्टंट डोसा बनवतोय. त्याच्यासाठी सोडा घातला ना की याला लगोलग आपल्याला ना फेटून घ्यायचं. म्हणजे एकाच डायरेक्शनने ना जास्तीत जास्त 14 ते 15 सेकंद 20 सेकंद जास्तीत जास्त तुम्ही ह्याला फेटून घेतलं तरी चालेल. एकाच डायरेक्शन ह्याला लगोलग आपल्याला फेटून घ्यायचं. तर हे बघू शकता डोसा घालण्यासाठी बॅटर आपलं तयार झालंय. गॅसवरती मी इथे डोशाचा पॅन गरम करायला ठेवून दिलाय. पॅनसुद्धा व्यवस्थित असा चांगला गरम झालाय. तर आता इथे ब्रशनं ना किंवा टिश्यू पेपरने थोडंसं तुम्ही ऑइल लावून घ्या. बटर लावू शकताय, आपला तूप जरी लावलं तरी तुम्ही पण ते पण चालेल. तर आता ह्याच्यावरती ना आपल्याला एक पळी इतकंच ना डोशाचं बॅटर घालायचं. तर मी जास्त नाही घालत आहे. आणखीन एक गोष्ट, हे आपण जे डोसे बनवतोय ना ते ना थोडेसे हलके जाड ठेवायचे बरं का. जास्त पातळ वगैरे करू नका. मी हलके त्यातल्या त्यात थोडेसे जाड ठेवलेले. आणि ना ह्याला सुरुवातीला डोशाचं बॅटर घातलं की गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. परत ह्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं. अर्धा मिनिट जास्तीत जास्त पाऊण मिनिटांसाठी ह्याला आपल्याला एका बाजूने शेकून घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता हे डोशाचं बॅटर आपलं डोसा घातल्यानंतर किती सुंदर हा डोसा आपला तयार झालेला आहे. किती छान अशा जाळ्या आलेल्या आहेत त्याला. आता वरच्या बाजूने ना थोडंसं आपण ह्याला तूप लावून घेणार आहोत. तुम्ही बटर लावू शकताय, तेलही लावलं तरी पण चालेल, काही हरकत नाही आहे. थोडंसं तूप अगदी मी याला लावून घेतलेलं आहे चमच्याने. आणि आता ह्याला ना दुसऱ्या बाजूने आपण फ्लिप करून घेऊयात. तर आता इथे बघा या बाजूने सुद्धा हा डोसा खूप छान भाजलेला आहे. आता या बाजूला आपल्याला जास्त वेळ भाजण्याची गरज नाही पडत. अगदी काही सेकंद तुम्ही भाजून घेऊ शकता. जर तुम्हाला एकाच बाजूने डोसा भाजायचा असेल ना तसाही भाजून घेतला तरी पण काही हरकत नाही आहे. आता याला ना मी एका प्लेटवरती काढून घेते. आता असाच आपण एक दुसरासुद्धा डोसा बनवून बघूयात. तर आता तवा गरमच आहे, याला तेल वगैरे आता लावण्याची काही गरज नाही आपल्याला. एक पळी इतकं बॅटर आपल्याला याच्यावरती घालायचं. अगदी थोडंसं आपल्याला पसरून घ्यायचं. जास्त पसरवत बसू नका किंवा जास्त पातळही करू नका. आणि हे बघू शकता किती सुंदर जाळ्या आलेत. पटकन याच्यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची किंवा कमी ठेवली तरी पण चालेल. आणि अर्धा मिनिटांसाठी ह्याला फक्त वाफ देऊन घ्यायची. आणि आता हे बघू शकताय आता या बाजूने सुद्धा तुम्ही थोडंसं तूप लावू शकताय, तेल लावू शकताय, बटर लावू शकताय. जे काही आवडत असेल ते लावून घ्या. एका बाजूने डोसा भाजला तरी पण चालेल, काही हरकत नाही आहे. आणि ह्याला तर मी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलेले. जास्त वेळ नाही लागत डोसा भाजायला. आणि हे बघा अजिबात सुद्धा हे डोशांना चिकट वगैरे होत नाहीत. हे बघा आता ह्याच्यावरती मी फ्लिप करून घेतलाय की नाही. बऱ्याच वेळा काय होतं डाळ तांदळाचा डोसा बनवतो ना तर तो चिकटतो लगेच. तर हे डोसे तुमचे अजिबात चिकटणार नाहीत बरं का. आता मी ह्याला त्याच प्लेटवरती काढून घेते. आता अशाच पद्धतीने ना आपण बाकीचे सगळे डोसे बनवू शकतो. पटापट बनवून तयार होतात, अजिबात सुद्धा वेळ लागत नाही बरं का. आता तिसरा डोसासुद्धा मी अगदी तसाच घातलेला आहे. वाफ द्यायची आणि नंतर हा डोसासुद्धा आपण काढून घेऊयात. तर हे बघू शकताय किती सुंदर मऊ अगदी जाळीदार लुसलुशीत असे डोसे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे डोसे तुम्ही सकाळी जरी बनवले ना तर संध्याकाळपर्यंत ना अगदी असेच लुसलुशीत तुमचे डोसे राहतील. अजिबात चिकट होणार नाहीत, ना जास्त तेलकटसुद्धा होत, अगदी मऊ राहतात. जाळीदार हे डोसे आपले तयार होतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हा डोसा तुम्ही ना पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकताय. पण तुम्हाला खरं सांगू हा डोसा ना तुम्ही चायसोबत पण खाऊ शकताय. चहामध्ये बुडवून हा डोसा खा, खरंच अप्रतिम लागतो बरं का. आणि हे बघू शकता हे डोसे ना अजिबात सुद्धा आपले कुठे चिकटलेले नाही आहेत. गरम गरम मी डोसे एकावरती एक टाकले पण कोणताच डोसा आपल्याला चिकटसुद्धा अजिबात नाही. आणि घडी जरी घातली ना तर किती अगदी मऊ घडी ह्याची होती, तुम्ही बघू शकताय. तुम्ही कोणत्याही डब्यामध्ये ह्याला गरम गरम जरी भरलात ना, प्रवासासाठी जरी घेऊन जाणार असाल ना तर अगदी पोटभरीचा आहे. एक डोसा तुम्ही खाल्ला ना सकाळी तरी तुमचं पोट अगदी भरल्यासारखं वाटेल. कारण ह्याच्यामध्ये ना फायबरचं प्रमाण खूप असतं बरं का. त्याच्यासाठी ही रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आवडला असला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.